तर विवेक तागडे ब्लॉग्स आज म्हणला होता की आज कुर्त्याचे ब्लॉग काढू, पण मनासारखा एक सुद्धा कुर्ता भेटला ना. तर विषय काय आहे ते सगळं सांगतो, पूर्ण ब्लॉग बघा. तर नमस्कार माझ्या भाऊंना, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे विवेक तागडे ब्लॉग्स मध्ये. तर विवेक तागडे ब्लॉग्स आज थेट कुर्त्याच्या दुकानामधनं होता बरं का. तर काय विषय आहे ते सगळं सांगतो, तर पूर्ण ब्लॉग बघा. तर आता आमच्या मावस बहिणीचं लग्न आलं होतं, तर तिने सांगितलं होतं कुर्त्याशिवाय दुसरा ड्रेस घ्यायचाच नाही. तिकडनं असे आपल्याला आदेश होता म्हणल्यावर आता कुर्त्याशिवाय आपण काय दुसरं घेऊ शकत नव्हतात. इथे 3-4 कुर्ते बघितले, पण तिथला एक सुद्धा कुर्ता आवडला नाही म्हणजे भारी कुर्ते होते, पण त्याने जसा सांगितलं होता तसा कुर्ता काय मला तिथं भेटलाच नाही. तर आता तिथून आम्ही नंतर आलो तर तुझ्या दुकानामध्ये. आमच्या गावात बघायला गेलं तर तसे 3च दुकान आहेत, एक ती, एक ही आणि एक तिथं नाही काय आवडला, पण बहिणीने सांगितलंय जी आपला आदेश आलाय ते आपल्याला पालन करावं. त्याला सांगितलं होतं मी आधी, तरी काय भेटलं नाही. आता आम्ही आलो आवडल्या दुकानामध्ये. हे दुकानाचं नाव दिशा आहे काय. मी इथं आलो, इथं मला बी काय आवडलं नाही, पण त्यासारखा थोडा सिमिलर होता ती घालून बघितलं. ती काय आपल्याला असा बसला नाही परफेक्ट, एकदम असा ढगाळा दिसायला लागला होता. तिथं म्हणलं आता आपण कुर्ते तरी बघू, शॉर्ट कुर्ते तर मी असं घालतोय, पण तिने बी तिकडनं आणि ते आठवलं. म्हणलं ही कुर्ता बी नको आपल्याला सांगितलंय तसाच कुर्ता बघू. सांगितलं ते त्या तिन्ही दुकानामध्ये जे कोण आणून त्याकडनं घ्यायचं, तर ते बी नाही झालं तर लास्ट पर्याय आपल्याला कुठं दुसऱ्या गावावर नाव लागेल, नाहीतर ऑनलाईन मागावं लागेल. तर बघू आता काय होतंय ते आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तर भेटू उद्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये, ती विवेक तागडे ब्लॉग्समध्ये. टाटा बाय बाय.